नमस्कार मित्र हो. आजचा जो व्हिडिओ आहे, तुम्ही रँडमली स्क्रोल करताना इथे थांबलात, तर माझा वैयक्तिक विश्वास असा आहे, की हे पूर्णपणे रँडम नाहीये. जर तुम्ही सध्या खूप चिंतेत असाल, स्वतःला हरवल्यासारखं वाटत असेल किंवा आतून तुटल्यासारखं तुम्हाला फीलिंग्ज येत असतील, तर कदाचित हा व्हिडिओ तुमच्यासाठीच देवाने किंवा कोणत्यातरी शक्तीने पाठवलेला आहे. आज आपण बोलणार आहोत देव किंवा युनिव्हर्स तुमच्याशी कसा बोलतो आणि काही वेळा तुमचं प्रोटेक्शन करण्यासाठी कोणते सटल सायन्स देत असतो. माझी एक छोटीच रिक्वेस्ट आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत शांतपणे पहा आणि जर एखादा साईन तुमच्या आयुष्यात खरोखर दिसत असेल, तर कृपया तो परत कधीही जर येईल तर त्याला इग्नोर करू नका. चला तर मग आज आपण कोणते सेक्शन्स पाहणार आहोत ते थोडक्यात पाहून घेऊया. सुरुवातीला मी एक छोटीशी खरी गोष्ट तुम्हाला सांगणार आहे. जेव्हा उशीर होणंही एक आशीर्वाद ठरतं, हे या गोष्टीतून आपल्याला पाहता येईल. नंबर 2, आता हे साईन आपल्याला पाहायचे आहेत, की देव कोणते कोणते सायन्स देत असतो. तर साईन नंबर 1, जे लोक अचानक तुमच्या आयुष्यातून निघून जातात. साईन नंबर 2, तुमची गट फिलिंग अचानक खूप लाऊड होणं. साईन नंबर 3, तीच तीच समस्या वेगवेगळ्या स्वरूपात परत येणं. साईन नंबर 4, अचानक खूप साऱ्या अडचणी एकत्र येणं. मग साईन नंबर 5, आतून खोलवर मला बदलायचं आहे अशी इच्छा जागी होणं. मग शेवटचं मनापासून बोलणं. आणि तुमच्यासाठी एक छोटा होमवर्क देखील मी इथे देणार आहे. तर चला मग आता सेक्शन नंबर 1, एक छोटीशी गोष्ट, उशिरा पोहोचलेली ट्रेन. हे आपण आता सुरुवात करूया. आपण सगळेच अशी एक गोष्ट अनुभवतो, जिथे त्या क्षणी आपल्याला वाटतं, की काय भयंकर झालं आणि नंतर आपल्याला कळतं, की अरे बापरे! आपण तर वाचलोय ना, एका संकटातून वाचलोय. आता एक साधी गोष्ट आहे. एक पुण्यात राहणारी नेहा, ती मिडल क्लास घरातली होती मुलगी. खूप सिन्सिअर, शांत, गुणी मुलगी होती. नेहाला मुंबईला खूप इम्पॉर्टंट इंटरव्ह्यू होता तिचा आणि त्या इंटरव्ह्यूला तिला जायचं होतं. सगळं काही प्लॅन झालेलं होतं, सगळं काही परफेक्ट झालं होतं. ट्रेनची तिकीटं देखील तिने काढलेली होती. तिची फाईल तिने जमा करून ठेवलेली होती. सगळे डॉक्युमेंट्स तिचे रेडी झालेले होते. आणि अचानक त्या दिवशी सकाळी तिचे जे शेजारी काकू होते, त्या काकूंची तब्येत बिघडली आणि या हिच्याही घरात कोणी नव्हते आणि त्या काकूंच्याही घरात कोणीच नव्हतं. मग अ, हे काकू तिच्या दारी येतात आणि काकूंनी तिचं दार ठोठावलं. "बाळा, जरा माझं ब्लड प्रेशर चेक करतेस का? माझी तब्येत खूप खूप खराब झाली आहे गं." नेहा पटकन उठते आणि तिचं ब्लड प्रेशर वगैरे वाढलेलं होतं ते चेक केल्यानंतर मग लगेच ऑटो करते आणि ऑटो करून काकूंना जवळच्या क्लिनिकमध्ये नेते ती. मग यात तिचा काही वेळ गेला. मग ती धावत-धावत तिच्या कडे जाते, रेल्वे स्टेशनकडे जाते आणि तिच्या डोळ्यासमोरूनच तिची ही लोकल ट्रेन निघून जाते. मग स्टेशनवर उभी राहून तिला अक्षरशः रडू येतं. ती म्हणते, "देवा, हे काय झालं? काय झालं हे देवा? मी किती किती तयारीनिशी या इंटरव्ह्यूला जाणार होते आणि मला किती इम्पोर्टंट होतं हे इंटरव्ह्यू आणि तू मला उशीर का घडवून आणलंस माझ्या नशिबी?" असं ती देवासमोर रडायला लागते. ती नाराज होऊन पुढची ट्रेन पकडते आणि मुंबईला येऊन पोहोचते. आता तिथे खूप प्रचंड गोंधळ माजलेला आहे. लोकं इकडून-तिकडे धावत आहेत. गडबड गोंधळ झालेली आहे. तेवढ्यातच बोलताना ती ऐकते काही लोकांना, की थोड्याच वेळापूर्वी जी लोकल निघाली होती, तिचा ॲक्सिडेंट झाला म्हणे हो. ही तीच ट्रेन असते, जिच्यात ती बसणार होती. आपली नेहा त्या ट्रेनमधून येणार होती. त्या क्षणी तिच्या अंगावर काटा येतो मित्रहो. आत्ताच ज्या इन्सिडेंटसाठी ती देवावर एवढं रागावली होती, तोच इन्सिडेंट तिला एका मोठ्या अनर्थातून वाचवून गेला होता मित्रहो. ही गोष्ट कदाचित नेहाची असेल, कदाचित तुमच्यापैकी कुणाची असेल, कदाचित माझ्याही आयुष्यातली असू शकते. पण पॉइंट काय आहे? तर
काही वेळेला जे आपल्याला डिले, लॉस किंवा आपल्या आयुष्यातले जे रिजेक्शन्स येत असतात, ते आपल्या डोळ्याला तर हे असे डिले, लॉस, रिजेक्शन आपलं नुकसान झालंय म्हणून दिसत असतं. पण ते खरं तर देवाचं एक प्रोटेक्शन असतं. देव म्हणा, युनिव्हर्स म्हणा, ते आपल्याला प्रोटेक्ट करत असतं. देव आपल्याला जिथून आपल्याला सगळं दिसत नाही, तिथून तो आपल्याला पाहत असतो. आपलं समोरचं दार बंद होताना आपण पाहतो, पण तो त्यामागचं वादळ पाहत असतो. आता या बॅकग्राऊंडवर आपण आजचे 5 सायन्स पाहूया, ज्याद्वारे देव किंवा युनिव्हर्स तुमच्याशी काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करत असतो. आता साइन नंबर 1, जे लोक अचानक तुमच्या आयुष्यातून निघून जातात. लक्षात ठेवा मित्रहो, हा साइन खूप पेनफुल असतो. म्हणूनच आपण त्याचा अर्थ बघायला तयारच नसतो. कधी असं झालंय का मित्रहो, ज्यांच्याशी रोज चॅट असतं, चॅटिंगवर आपण WhatsAppवर बोलतो, कॉल असायचा, ते अचानक दूर जातात? म्हणजे रिलेशन फॉरएव्हर वाटत होतं आधी आणि एक दिवस अचानक आपलं काही जुळतच नाही आणि हे नातं संपतं. आणि ज्या मित्रावर तुम्ही पूर्ण विश्वास ठेवत होता, त्याने अचानक तुमची साथ सोडली असेल. अशा वेळी मनात नेहमी काही गोष्टी येत असतात, की मीच चुकीचा आहे का? मी एवढं सगळं दिलं, तरी हे अचानक माझ्या आयुष्यात असं कसं घडू शकतं? असं कसं कुणी माझ्यासोबत असं वागू शकतं? देवा, तू असलं का घडवतोयस माझ्यासोबत? इथे थोडं खोलात जाऊया मित्रो. आपल्याला या विषयात थोडं बोलणं खूप गरजेचं आहे. कारण आपल्याला काय दिसतं? त्या माणसाचं आत्ताचं व्हर्जन दिसतं. पण देवाला वेगळं दिसत असतं मित्रहो. देवाला काय दिसतं? त्या व्यक्तीचा पुढचे वर्ष, पुढचे चॉईसेस आणि पुढचा स्वभाव, ही पूर्ण टाईमलाईन देवाला दिसत असते. कधी-कधी देवाला माहिती असतं, की ही व्यक्ती सध्या चांगली दिसते, पण पुढच्या 5 वर्षात याच्याकडून किंवा तिच्याकडून तुमच्यावर किंवा तुमचं खूप मोठं अन्याय होणार आहे किंवा ह्याच्यामुळे तुमचा स्वतःबद्दलचाच आदर दिवसेंदिवस कमी होत राहील. मग देव काय करतो? तर एखादी अशी घटना घडवतो, ज्यात त्या व्यक्तीचा खरा चेहरा तुम्हाला दिसायला लागेल किंवा सर्कमस्टन्सेस असे बनवतो हं, की ती व्यक्ती स्वतःच तुमच्यापासून दूर निघून जाते. त्यावेळी तुम्हाला दुःख होतंच. नातं तोडणं कधी ईझी नसतं, पण बऱ्याचदा काही काळानंतर मागे वळून जर तुम्ही पाहाल, मग आपणच म्हणायला लागतो, की देवा धन्यवाद. ते नातं जर तुटलं नसतं ना, तर मी आज स्वतःला पूर्णपणे विसरलो असतो. आता याचा अर्थ काय आहे? जे गेलेत ना, ते सगळेच वाईट होते असं नाहीये. त्यांच्या स्टोरीमध्ये तुमचा चॅप्टर जो आहे, तो आता संपलेला आहे. आता हा एक्सपायर झालेला होता. मग आता काय करायचं? स्वतःला हिरो किंवा विलन बनवणं आधी थांबवा. काही रिलेशन्स केवळ एक सीझन पुरतेच मर्यादित असतात. देवाला फक्त एकच प्रश्न विचारा, की हे नातं तुटून मी काय शिकायचं होतं? स्वतःबद्दल काय बदलायचं होतं? त्या व्यक्तीसाठी तुम्ही आतून शुभेच्छा द्या. ते डिटॅच करणं सोपं जाईल तुम्हाला. मग जेव्हा एखादा माणूस तुमच्यापासून दूर जातो, तेव्हा देव बहुतेक वेळा एखादं नातं जेव्हा तुमच्यापासून तोडतो ना, तेव्हा बहुतेक वेळेला एखादं नवीन स्पेस तुमच्या समोर निर्माण करत असतो. तुमच्यासाठी, खऱ्या माणसांसाठी, जे काही तुमची खरीच काळजी करणारे आहेत आणि तुमच्यातली सेल्फ रिस्पेक्ट जी लोकं जपणार आहेत, अशा लोकांसाठी देव आपल्या आयुष्यात ही स्पेस निर्माण करत असतो. याकडे लक्ष द्या मित्रहो. साइन नंबर 2, तुमची गट फिलिंग खूप जोरात होऊ लागते. चला, ऑनेस्टली सांगतो, तुम्ही कधी असं अनुभवलंय आहे का, की सिलेबस पूर्ण झाला नाही, तयारी तितकी झाली नाही, तरीही एक्झाम आधी आतून तुम्हाला मात्र शांत वाटत असतं. तुम्हाला तर घाबरायला हवं ना? आणि तुम्ही जेव्हा पेपरला जाता, पेपर अनएक्सपेक्टेडली तुम्हाला चांगला जातो हां, किंवा नवीन जॉब ऑफर येते.
पॅकेज पण हेवी असतो. खूप सारी पगार तुम्हाला अ, मिळणार आहे. लोकं पण म्हणत आहेत, की जा, जा आणि हा जॉब घेऊन टाक. पण आतून तुम्हाला हलकासा नको हा आवाज येतोय. एखाद्या माणसाशी तुम्ही पहिल्यांदाच भेटताय. वरवर तो चांगला बोलतोय, पण काहीतरी मिसमॅच तुम्हाला जाणवतोय. आता ही आतली हालचाल म्हणजे तुमची गट फिलिंग असते. तुमचं अंतर्ज्ञान, इंट्युइशन पण म्हणतात बरेच लोक. आणि हो, बऱ्याच एलिमेंट्समध्ये हे देव, युनिव्हर्स, तुम्ही जी काही शक्ती मानताय, यांचा सटल मेसेज तुम्हाला जाणवत असतो. आपल्या लहानपणी ऐकायला मिळालेलं असतं, की देव आपल्या आत राहतो. मेडिटेशन किंवा नमाज किंवा प्रार्थना करतात किंवा काही लोकं जाप करतात. सगळ्याच या प्रॅक्टिसेसमधून यांचा मूळ हेतू काय होता माहिती आहे का? तर मन बाहेरून आपल्या आत आपल्याला वळवायचं असतं. जेव्हा आपण थोडा का होईना शांतपणे बसायला लागतो ना, थोडा वेळ का होईना शांतपणे बसा. तर जेव्हा आपण असं शांत बसायला लागतो, तेव्हा स्वतःकडे बघायला शिकतो. तेव्हा हाच आतला आवाज अगदी क्लिअर होऊ लागतो. एक महत्वाचा फरक यात तुम्हाला समजून घ्यायला हवा. तर भीती म्हणजे कशी असते? मी फेल झालो तर काय होईल? किंवा लोकं काय म्हणतील? हा जो आवाज आहे तो पॅनिक, घाई, घबराहट हा घेऊन येणारा असतो. पण गट फिलिंग ही वेगळी असते. काहीतरी वेगळं सुचवत असते. पण तिच्यात एक प्रकारची शांतता असते. आता यात रिस्क आहे, पण मला काहीतरी राईट वाटतंय. असं असं जेव्हा फिलिंग येते, ती असते तुमची गट फिलिंग. आता याची काही उदाहरणं मी तुम्हाला सांगतो. तुम्हाला कधी अशीच हुक्की येते आणि कधीतरी कोणत्यातरी चॅरिटीमध्ये किंवा कोणत्यातरी मंदिराच्या एखाद्या ब्लड डोनेशनमध्ये ब्लड असं काहीतरी दान करून यावं, अशी तुम्हाला एक तीव्र इच्छा व्हायला लागते. किंवा तुम्हाला अचानक कोणत्यातरी एका दूरच्या व्यक्तीला किंवा एक जवळचाच मित्र असेल, पण बऱ्याच दिवसात आपलं बोलणं झालं नाही, पण त्याला फोन करावासा वाटतो आणि नंतर तुम्हाला कळतं, की याच व्यक्तीला आजच कोणातरी एका माणसाची गरज लागणार होती. तर ही अशी जी काही उदाहरणं आपल्यासोबत घडतात ना, हे सगळं रँडम नाहीये मित्रहो. हे रँडम असूच शकत नाही. आता ही गट फिलिंग वगैरे ओळखण्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिकली काय करावं लागेल? तर प्रत्येक वेळी थोडासा पॉज घ्या. महत्वाचा जर डिसिजन असेल, तर 5 मिनिटं फोन बाजूला ठेवा. 2 खोल श्वास घ्या. मग स्वतःला विचारा, मी आता भीतीतून बोलतोय, की माझा मन पूर्णपणे शांत आहे आणि ते शांततेतून हे माझं बोलणं येतंय? मग याच्यासाठी तुम्हाला जर्नलिंगचा सराव करावा लागेल. जर जर्नलिंग करत असाल, तर तुमची गट फिलिंग ही तुमची एक्झॅक्टली काय सांगते, ते तुम्ही लिहून काढू शकाल. आणि लिहिलं, की तुमचं मन पूर्णपणे क्लिअर होईल. तिथे कोणतेच डाउट्स राहणार नाहीत. गॉडकडे, देवाकडे किंवा युनिव्हर्सकडे तुम्ही जे काही शक्तीला मानत असाल, त्याकडे प्रार्थना करा. देवा, मला आज तुझा आवाज आणि माझा इगो यातला फरक ओळखायचा आहे. तर तिथे मला मदत कर, मला शिकव. अशा प्रकारची तुम्हाला प्रार्थना करायची आहे. आता या सर्वामध्ये एक नियम तुम्हाला पाळायचा आहे मित्र. जितक्या वेळा तुम्ही तुमच्या प्युअर गट फिलिंगला मान द्याल, सन्मान द्याल, तितक्या वेळा तुमच्या आयुष्यात तुम्ही कमी रिग्रेट तुम्हाला मिळतील. जेव्हा कधी तुमची गट फिलिंग जो शांततेतून येणारं तुमचं जे काही जी फिलिंग असेल, त्यावर तुम्ही जेव्हा कधी कार्य कराल, तेव्हा तुम्हाला तुमच्या आयुष्यात कधीच पश्चाताप येणार नाही मित्रो. साइन नंबर 3, तीच समस्या वेगवेगळ्या स्वरूपात परत येणं. एकदा नीट विचार करून बघा, नात्यांमध्ये कोणकोणते पॅटर्न्स रिपीट होत आहेत? वारंवार तशाच प्रकारचा पार्टनर तुमच्या आयुष्यात येतोय का, ज्याला तुमची काही कदरच नसते? पैशांबद्दल पॅटर्न्स काय आहेत? म्हणजे थोडे पैसे जमायला लागले, की अचानक काहीतरी कंटिंजन्सी येते, म्हणजे सगळं काही खर्च होऊन जातं. अचानक काही गरजा निघतात किंवा सेल्फ रिस्पेक्ट बाबत काय पॅटर्न्स तुमच्या आयुष्यात आहेत? जिथे स्वतःसाठी उभं राहावं म्हटलं, की तिथे
तुम्हाला गप्प राहावं लागतं किंवा तुम्हाला काही बोलल्याच जात नाहीये? जर हो, असंच जर तुमचं याचं उत्तर असेल, तर हा तिसरा साइन तुम्हाला दिसतोय मित्रहो. देव, युनिव्हर्स किंवा जी काही शक्ती असेल, ती आपल्याला तीच शिकवण वेगवेगळ्या प्रॅक्टिकल एक्झाम्समधून देत आहे, असा त्याचा अर्थ होतो. आता हे तुम्हाला कोणतं पनिश करणं नाहीये मित्रहो. तर हे हे क्लास रिपीट झाल्यासारखं आहे. म्हणजे तुम्हाला जर एक धडा लिटरली एक धडा जर शिकवण्यात येत आहे वर्गात आणि तुम्हाला जर तो धडा कळालाच नाही, तर एक चांगला शिक्षक काय करतो, की तोच धडा परत रिपीट करून तुम्हाला सांगत असतो. तर अशाच प्रकारे युनिव्हर्स देखील तुम्हाला तो धडा रिपीट करतोय. आता याचं काही उदाहरण मी तुम्हाला सांगतो. कुणी वारंवार टॉक्सिक रिलेशनशिपमध्येच अडकलेलं असतं. सगळे पार्टनर वेगवेगळे असतात, पण कथा मात्र तीच असते. इग्नोर करणं, गिल्ट ट्रिपमध्ये टाकणं, वापरून घेऊन सोडून देणं. आपला माइंड लगेच म्हणतो, की माझंच नशीब खराब आहे का? पण एक अल्टरनेट व्ह्यू आपण इथे पाहूया. कदाचित देव तुम्हाला सांगत आहे, की तुम्ही अजून स्वतःची किंमत समजून घेतलेली नाहीये. तुम्हाला अजून हेल्दी बाउंडरीज ठेवायच्या कशा हे तुम्हाला शिकायचं आहे आणि म्हणूनच वेगवेगळ्या लोकांच्या हातून तो तुम्हाला तोच धडा परत-परत तुम्हाला प्रॅक्टिकलमध्ये देत आहे. लोकांशी वावरत असताना प्रॉपरली बाउंडरीज कशा सेट करायच्या, स्वतःचा आत्मसन्मान आणि मनःशांती कशी जपायची, या बाबतीत मी वेगवेगळी व्हिडिओज माझ्या YouTube चॅनलवर टाकलेला आहे. ते तुम्ही नक्की चेक करा मित्रहो. तर जेव्हा आपल्या आयुष्यात असं होत असतं, तर इथे काय करायचं? तर एक पेपर घ्या मित्रहो आणि त्यात लिहायला सुरुवात करा. आपल्या आयुष्यातले बहुतांश सायकॉलॉजिकल प्रॉब्लेम्स हे आपण लिहित नाही, आपण स्वतःला व्यक्त करत नाही, त्यामुळे येत असतात. तर इथे लिहायला या बाबतीत सुरुवात करा, की माझ्या आयुष्यात रिपीट होणाऱ्या गोष्टी कोणकोणत्या आहेत? हे तुम्हाला लिहून काढायचं आहे. उदाहरणार्थ लोकं माझा गैरफायदा घेतात किंवा मी लोकांना नाही म्हणू शकत नाहीये. हा माझ्यावर बळजबरी करतोय, हा मला दाबतोय, पण मी याला नाही म्हणत नाहीये, इत्यादी अशा गोष्टी तुम्ही लिहून काढा. मग स्वतःला विचारा, मी प्रत्येक वेळी स्वतःशी कुठे कॉम्प्रोमाईज करतोय किंवा करते? मग शक्य असल्यास कोणत्यातरी थेरपिस्टला किंवा काउन्सिलरला किंवा जरी तुमचा एक विश्वासू मित्र असेल, ज्याला तुमच्याविषयी खूप अंडरस्टँडिंग असेल, हा जरी असेल, याच्याशी खुलेपणाने, मोकळेपणाने बोला. कधी-कधी गॉड आपल्याशी इतरांच्या तोंडातूनही बोलत असतो मित्रहो. तर आता लक्षात ठेवा, जो धडा स्वीकारायचा आहे, तो तुम्ही टाळताय. तो पुन्हा-पुन्हा येत राहील मित्रहो. जोपर्यंत तुम्ही "हो, आता मी बदलायला तयार आहे," असं क्लिअरपणे म्हणणार नाही, तोपर्यंत हीच परीक्षा तुम्हाला देत राहावी लागेल. कारण देव तुम्हाला तोच तो धडा शिकवतोय. साइन नंबर 4, अचानक खूप साऱ्या अडचणी एकत्र कोसळणं. आता एक फेज आयुष्यात असतो, जिथे लिटरली असं फील होतं, की एक संपत नाही, तोपर्यंत लगेच दुसरं सुरू कसं होतंय? म्हणजे आता हेल्थ इश्यूज असू द्या, घरात सतत भांडणं असू द्या, जॉबवर प्रेशर असू द्या, फ्रेंड्स तुमचे दूर जाणं, हं, माइंड फुल आणि काहीच ग्रोथ मात्र काहीच नाही, असं वाटतं. मग नंतर मनात वाटायला लागतं, देव मला एज्युकेशन देतोय की कोणती पनिशमेंट देतोय? मग इथे एक महत्वाचा अँगल तुम्हाला समजून घ्यायचा आहे मित्र. कधी-कधी आपण दीर्घकाळ आपल्याच कॉन्शियस विरुद्ध जगत असतो. आता उदाहरण द्यायचं म्हणजे आपल्याला माहिती आहे, की आपण एखाद्याशी अन्याय केला, पण आपण तो पूर्णपणे झाकून टाकतो. आपण घरच्यांशी किंवा आपल्या पत्नीशी, पतीशी खूप कडक बोललो, पण कधी-कधी हार्ट फेल्ट सॉरी म्हणालोच नाही. मनातून कधी आपण त्याविषयी सॉरी म्हणालो नाही. आपल्या मनात गिल्ट असूनही सॉरी म्हणत नाही. आपण देवाशी किंवा स्वतःशी कधी वचन देतो, की एकदा हे झालं, की मग मी ते करेनच. पण जेव्हा आपल्या मनासारखं तसं घडतं, मग नंतर ती गोष्ट करायला आपण पूर्णपणे विसरून जातो. मग मनातला अपराध भाव जर असेल,
तो जास्त काळ दाबून ठेवल्यास तो अँक्झायटी किंवा सेल्फ डाऊट, सेल्फ साबोटाज किंवा वियर्ड डिसिजन्स घेणे या स्वरूपातून तो बाहेर येत असतो मित्रहो. अशा वेळी युनिव्हर्स काय करतं माहितीये का? तो तुम्हाला स्टॉप असा मोठा रेड सिग्नल देत असतो. अचानक एकापेक्षा एक मोठ्या समस्या तुमच्या आयुष्यात येऊ लागतात. जणू कोणी आपल्याला हादरवून विचारत आहे, "बस, आता स्वतःकडे पाहायला वेळ कधी काढशील?" मग आता काय करायचं मित्र हो? तर अशा वेळी रात्री 10 ते 15 मिनिटं शांत बसून स्वतःला विचारा, "मी कोणाला क्लिअरली दुखावलंय का? आणि अजूनही इगोमुळे माफी मागितली नाहीये का कोणाची? किंवा मी स्वतःला कुठे चीट केलंय का स्वतःशीच?" जे उत्तर येईल ना मित्रहो, ते तुमच्यासाठी कम्फर्टेबल अजिबात नसेल. पण तेच खरं हीलिंगचं स्टार्टिंग पॉइंट असेल मित्रहो. शक्य असेल तिथे प्रत्यक्ष किंवा कॉलवर, "मी चुकीचा होतो, मला माफ कर," एवढं तरी तुम्ही त्या मित्राशी बोला. आणि जर शक्य नसेल तर देवापुढे किंवा पेपरवर सगळं काही लिहून काढा. अगदी मनापासून सॉरी म्हणा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पुढे ही चूक रिपीट न करण्याचा ठाम संकल्प घ्या मित्रहो. आणि मग सबर ठेवा. आज तुम्ही माफी मागितली आहे. आज तुम्ही बदलण्याचा निर्णय घेतलेला आहे. म्हणून उद्या सगळ्या प्रॉब्लेम्स गायब असं कधी होणार नाही. पण हळू-हळू परिस्थितीची जी तीव्रता आहे ती कमी व्हायला लागेल. तुमच्या मनातली जी ताकद आहे ती वाढायला लागेल आणि एक-एक करून तुमचे सगळे रस्ते क्लिअर व्हायला लागतील. देवाला परफेक्ट माणूस नको हवा असतो. त्याला प्रामाणिक माणूस हवा असतो. हे लक्षात ठेवा मित्रहो. साइन नंबर 5, मला बदलायचं आहे ही खोल इच्छा जागी होणं. हा साइन मला पर्सनली सगळ्यात आशादायी वाटतो मित्रहो. कधी असा फेज आला आहे का, ज्या सवयी वर्षानुवर्ष चालू होत्या, म्हणजे लेट नाईट फोनवर स्क्रोलिंग करत राहणे किंवा कोणतं ॲडिक्शन असेल, सिगारेट, दारूचं वगैरे, किंवा कुणाविषयी टॉक्सिक चॅट्स असतील, त्यांच्याबद्दल तुम्हाला आतून घृणा यायला लागलेली आहे? ज्या नात्यात तुम्ही नेहमी कमी पडल्यासारखं फील करत होतात, तिथून आता सिरियसली मला आता बाहेर पडायचंच आहे असं वाटतंय? जिथे वर्षानुवर्ष म्हणत होतात, उद्यापासून एक्सरसाइज करूया किंवा कधीतरी मेडिटेशन करूया, आज अचानक सुरुवात करावी असं तुम्हाला स्ट्रॉंगली वाटतंय? बहुतेक लोक याला म्हणतात, माझा मूड बदललाय. पण कधी विचार केलाय का, हा मूड अचानकच कसं काय बदलतो? माझा अनुभव कसा सांगतो माहितीये का? अचानक येणारी ही जी पॉझिटिव्ह अर्ज आहे, की बस आता चांगलं जगायचंय, ही काही ऑर्डिनरी थॉट नसते मित्रहो. ही बऱ्याचदा देव किंवा युनिव्हर्स जो आहे तो तुमच्या खांद्यावर हात ठेवून म्हणतोय, चल आता पुढचं लेव्हल गाठ. ही फिलिंग आली की आपण दोनच गोष्टी करतो. लगेच पोस्टपोन करून टाकतो त्याला. हो, हो, उद्यापासून नक्की करूया, किंवा थोडा वेळ इन्स्पायर होऊन परत जुन्याच पॅटर्नमध्ये आपण पडतो. आणि नंतर 3 महिने किंवा 3 वर्ष त्याच चक्रात आपण फिरत राहतो. मग काय करायचं? तर जेव्हा कधी तुम्हाला ती इच्छा आली, त्याच दिवशी एखादं छोटं पाऊल उचलाच. ॲडिक्शन असेल ना, त्या ॲपचं किंवा कोणत्याही गोष्टीचं ॲडिक्शन असेल, तर ते जे समजा आता एखाद्या मोबाईलच्या ॲपचं ॲडिक्शन असेल तुम्हाला, तर त्या ॲपचं नोटिफिकेशन आलं की लगेच बंद करा. 1-2 नंबर तुमचे ब्लॉक करून टाका. मग नंतर बॉडीसाठी जर तुमची ही जी प्रेरणा असेल, ही जर येत असेल, तर दुसऱ्या दिवशीच 10 ते 15 मिनिटे ॲक्चुअल चालायला तरी जा. तुम्ही एक्सरसाइज जरी करू वाटत असेल, ती होत नसेल तरी तुम्ही 10 ते 15 मिनिटं कुणीही चालूच शकतं मित्रहो. आता नात्यातून बाहेर पडण्याची इच्छा तुमच्या मनात आली असेल, तर आजच स्वतःसाठी क्लिअरली लिहून काढा की काय इथून बाहेर पडायचं आहे. मग नंतर कृतज्ञता व्यक्त करा. देवाला मनातच म्हणा की धन्यवाद देवा, तू माझ्या मनात हे विचार दिल्याबद्दल.
तुम्ही कमेंट्समध्ये पण हे लिहू शकता, की धन्यवाद देवा मला बदलण्याची इच्छा दिल्याबद्दल. हे एखाद्या डिक्लेरेशन सारखंही काम करू शकेल. तुम्ही विश्वास ठेवा मित्रहो. ही जी प्रोसेस आहे, ह्या प्रोसेसवर विश्वास ठेवा, स्वतःवर विश्वास ठेवा आणि सगळ्यात महत्त्वाचं देवावरही विश्वास ठेवा मित्रहो. बदल हा एक सरळ रेष नसतो, ही सरळ रेघ नसते. यामध्ये अप्स अँड डाउन्स चालत असतात. एखाद्या दिवशी परत जुनी चूक जरी झाली म्हणजे सगळं काही संपलं असं नसतं. त्या दिवशी स्वतःला शिक्षा न करता पुन्हा उभे राहा आणि जर का तुम्ही पुन्हा उभे राहू शकलात, पुन्हा उभे राहून देवाला दाखवू शकलात, तर हेच खरं डिव्होशन आहे, हीच खरी भक्ती आहे मित्रहो. एक दिवस असा येईल की तुम्ही आरशासमोर उभे आहात आणि आरशामध्ये स्वतःला पाहून मनापासून तुम्ही म्हणाल, की मला हा नवा मी आवडतो आहे आणि या चेंजमध्ये देवाचाच हात होता, हे मला आता कळलंय. मित्र मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलंय, की मी फेमस नाहीये, पण माझा उद्देश हा क्लिअर आहे. मला तुम्हाला इम्प्रेस करायचं नाहीये. मी इम्प्रेस करण्यासाठी आलेलो नाहीये, तर मला तुम्हा सगळ्यांना हेल्प करायची आहे. मी तुमच्या मदतीसाठी इथे आलेलो आहे. आज आपण 5 सायन्सबद्दल बोललेलो आहोत. काही लोकं अचानक दूर जाणं, आतली गट फिलिंग अगदी जोरात होणं, तीच ती प्रॉब्लेम्स रिपीट होणं, अचानक खूप साऱ्या अडचणी येणं, मला बदलायचं आहे अशी इंटेन्स इच्छा जागी होणं. आता यातली एक तरी साईन सध्या तुमच्या आयुष्यात असेल आणि या व्हिडिओमुळे तुमच्यात थोडी जरी क्लॅरिटी आली असेल, तर माझी तुमच्याकडे एकच विनंती आहे मित्रहो. एक छोटासा होमवर्क आहे. तो कमेंट्समध्ये तुम्हाला फक्त एवढंच लिहायचं आहे, की धन्यवाद देवा, मी तुझे संकेत आता स्किप करणार नाही. शेवटी एक वाक्य तुमच्यासाठी बोलतो. तुम्ही एकटे नाही आहात. दररोज काही ना काही मार्गाने देव, युनिव्हर्स तुमच्याशी बोलत असतो. आता फक्त तुमच्याकडे ऐकायची तयारी आहे की नाही हे बघायचं आहे. धन्यवाद मित्रहो. अगदी मनापासून धन्यवाद की तुम्ही इथपर्यंत ऐकत राहिलात. आपण पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की भेटूया.